चला तर आज तो दिवस उजाडला आहे घाई गडबडीचा, नैवेद्य बनवायचा, खूप धावपळ असणार आहे आणि सकाळची सुरुवात अशी काहीशी झालेली आहे. मम्मी पप्पांना मी आदल्या दिवशीच बोलवलं होते, तर ग्रेशूच्या टिफिनची तयारी चालू आहे. मम्मी असल्यामुळे माझी थोडी हेल्प होणार आहे. तसं तर माझे पप्पा पण खूप हेल्प करतात. सकाळी आम्ही नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी बनवली होती, ग्रेशूला टिफिनला सोल्याची भाजी दिली होती आणि चपाती दिली होती. आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला, त्याच्यानंतर बाकीचं सगळं आवरून घेतलं, पूजा वगैरे आवरली आणि मग आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली. इथे आम्ही बनवत होतो पुरणपोळी. आज आमच्या गावची यात्रा आहे आणि आज आहे मंगळवार. हा मंगळवार आणि बुधवार 2 दिवसाचा व्हिडिओ असणार आहे. पण आज थोडं शूट केलं आहे मी, ते तुम्हाला थोडक्यात दाखवते. इथं पुरणपोळीचा स्वयंपाक आम्ही करून घेतला, छान नैवेद्य दाखवला सगळीकडे आणि मग त्याच्यानंतर माझी मामाची आईसुद्धा आली होती. बाबा उद्या येणार होता, म्हणजे बुधवारी येणार होता. आज असणार आहे पोळीचं जेवण आणि उद्या असणार आहे नॉनव्हेजचं. तर अशा पद्धतीने असते आमच्याकडची यात्रा. तर तुम्ही माझ्या मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं असाल, तर आई इथं आलेली आहे. आम्ही गप्पा मारत बसलो होतो. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो मंदिरामध्ये. तिकडे ओटीचं सामान वगैरे घेतलं. गर्दी होती फार, त्याच्यामुळे जास्त काही यात्रा वगैरे आम्ही फिरलो नाही. तसं तर दरवर्षी मी दुपारीच नैवेद्य घेऊन जाते, पण ह्यावर्षी मी सगळ्यांबरोबर जायचं, गल्लीतल्या लेडीजबरोबर म्हणून नैवेद्य काढून ठेवला होता बाजूला. तो नैवेद्य आम्ही घेऊन गेला, देवीला छान नैवेद्य दाखवला. त्याच्यानंतर ओटी भरली, दर्शन घेतलं आणि मग आम्ही आलो घरी. तर येतेवेळी जेवढं काही सामान आम्हाला घेता येईल तेवढं घेतलं आम्ही मोजकं, पण जास्त असं फिरायला मिळालं नाही. आम्ही फिरण्यासाठी परत नंतर जाणार होतो, पण जे काही फिरलो तेही थोडक्यात तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. तर एकंदर अशी धावपळ चालू होती. खूप छान वाटत होतं, सगळीकडचं वातावरण खूप भक्तिमय झालं होतं. दरवर्षी ही यात्रा डिसेंबर महिन्यामध्ये असते. मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार झाल्यानंतर ही यात्रा असते. तर ही जी देवी आहे त्या देवीचीच ही यात्रा होती. ग्रामदैवत आहे हे आमचं आणि ह्याच्या पुढचा जो पार्ट येणार आहे तोही नक्की बघा. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.